नमस्कार मित्रांनो. कमळी ह्या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कमळीला प्रेम करणारा म्हणजे तिला जीवापाड जीव लावणारा ऋषी एक दिवशी सगळ्यांसमोर सांगणार आहे का तो कमळीला प्रेम करतो. या दोघांचीही प्रेमाची केमिस्ट्री आपल्याला पुढील भागांमध्ये म्हणजे लवकरच बघायला मिळणार आहे. एका दिवशी संध्याकाळची वेळ असते आणि नयनताराच्या घरात अनोखी शांतता असते. पण ही शांतता वादळापूर्वीची आहे हे कुणालाच माहिती नसतं. तेवढ्यातच साहेबा तिथून घरातला एक नोकर पुरुष असतो जो घरातून बाहेर येतो आणि तो त्याच्या हातामध्ये कमळीची वही घेऊन येतो. ती वही ऋषीने चुकून टेबलावरती ठेवलेली असते. साहेबा ती उचलतो आणि त्याच्या नजरेमध्ये वहीच्या मागच्या पानावरती लिहिलेलं एक वाक्य पडतं आणि ते असतं, मी तिला पाहिलं की सगळा थकवा मी विसरतो, असं लिहिलेलं असतं ते ऋषीने आणि ते पण कमळीबद्दल. साहेबा हे सगळं बघतो आणि धबकून जातो आणि तेवढ्यातच ऋषी पण तिकडून येतो आणि वही पाहून तो घाबरून जातो. त्याला असं वाटतं की सगळे जणांनी हे पाहून घेतलेलं आहे. पण तिकडे साहेबा असतो आणि साहेबाला तो सांगत असतो की साहेबा ती वही दे. तेव्हा साहेबा शांतपणे विचारतो आणि म्हणतो की हे शब्द कोणासाठी लिहिलेले आहेत ऋषी तू? तेव्हा ऋषी काही क्षण गप्प राहतो, पण मग थोड्या वेळाने म्हणत असतो की कमळीसाठी. तो एक शब्द आणि साहेबाला सगळं कळून जातं की हा कमळीच्या प्रेमामध्ये आहे. तू प्रेमात आहेस का? असं साहेबा त्याला विचारतो. तेव्हा ऋषी पण वाट न पाहता थोडा वेळ शांत बसतो आणि म्हणतो, ही वाट सोपी नाहीये रे. तेव्हा ऋषी हसतो, पण डोळ्यातच वेदना असतात आणि तो म्हणतो, सोपं असतं तर मी आज तुझ्याशी हे बोलायला आलो नसतो, असं तो म्हणत असतो. तो पुढे म्हणतो की माझ्या मनात जे आहे ते आईपासून लपवणं मला आता जमत नाहीये. आणि साहेबा तिथेच गंभीर होतो. त्याला मनातल्या मनात घाबरायला होतो. मग सत्य सांग ना, पण परिणामासाठी पण तयार राहा, असं तो ऋषीला सांगत असतो. आणि त्याच क्षणी जिन्यावरून नयनताराची पावलं ऐकू लागतात आणि ती पण म्हणू लागते, कोणतं सत्य? तिचा आवाज धारदार असतो आणि घाबरवणाराही असतो. ऋषी आणि साहेबा दोघंही जण तिथेच थांबतात. पण ऋषी पुढे येतो आणि म्हणतो, आई मला कधीच हे तुला सांगायचं होतं, पण आज वेळ आली आहे. सांगू का? तुला वेळ आहे का? तेव्हा तो म्हणतो, हो सांग. तेव्हा आईला म्हणतो की मला कमळीवरती प्रेम आहे. नयनताराचा चेहरा तिथेच फिकट पडतो आणि लगेच कठोर पण होतो आणि ती म्हणते, प्रेम? ती हसते, पण त्या हसण्यामध्ये कटू हास्य लगेचच दिसून जातं. तिला एक्स्ट्रा क्लास देणं, तिला वाचवणं, तिच्यासाठी उभं राहणं हे सगळं याचसाठी होतं का ऋषी? असं ती म्हणत असते. तेव्हा ऋषी पण ठामपणे उत्तर देतो, नाही आई, हे सगळं त्यासाठी नव्हतं. मी आधी शिक्षक होतो. प्रेम नंतर आलं. पण ते स्वार्थी नाही. ते प्रेम प्रेम आहे. नयनतारा तिथेच चिडते आणि म्हणते, तुला कळतंय का? लोक काय बोलतील? आणि ती कमळी, कमळीसाठी ती गावंढळ कमळी. तेव्हा ऋषी पहिल्यांदाच आवाज चढवतो आणि म्हणतो, लोक नेहमीच बोलतात आई, आपण बघायला हवं. पण कमळीचं आयुष्य कुणी जगत नाही. आणि साहेबा पण मध्ये पडतो आणि तो म्हणतो, मॅडम मी त्या मुलीला पाहिलेलं आहे. ती कुणाचाही गैरफायदा घेणारी मुलगी नाही. ती खूप चांगली मुलगी आहे. दयाळू पण आहे आणि चांगली पण आहे. नयनतारा वळून त्याच्याकडे पाहत असते, पण ती संतापातच असते आणि ती म्हणत असते, का तूही तिच्या बाजूने? साहेबा असं म्हणत असते. तेवढ्यातच ऋषी एक पाऊल पुढे टाकतो आणि म्हणतो, जर चूक असेल ना आई, तर ती माझी आहे, कमळीची नाही. तिला दोष देऊ नकोस. तेव्हा क्षणभर घरामध्ये जड शांतता स्थापन होते. तेव्हा नयनतारा हळू आवाजात पण जाहीर शब्दांमध्ये म्हणत असते की आज तू प्रेम मान्य केलंस, उद्या त्याची किंमत कमळीला मोजावी लागेल. ऋषीचे डोळे पाणावतात आणि मोठे होतात. जर तिला त्रास झाला तर मी स्वतःला माफ करणार नाही, तो आईला सांगत असतो. तेवढ्यात साहेबा मनातल्या मनात म्हणत असतो, ही कबुली केवळ प्रेमाची नाही, ही युद्धाची सुरुवात आहे. आणि इथेच ही कथा थांबत नाही, कारण बाहेर उभ्या असलेल्या कमळीने हे सगळं ऐकलेलं आहे. तिच्या डोळ्यामध्ये भीती आणि प्रश्न पण निर्माण झालेले आहेत. ऋषीचे प्रेम तिला वाचवणार की उद्ध्वस्त करणार हे पाहणं, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हे पाहण्यासाठी
आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.